मित्रांनो, साहित्याची भाषा ही एक वेगळीच भाषिक किमया आहे. आपल्याला असं वाटतं की अमुक साहित्य मराठीत लिहिलेलं आहे किंवा कोकणी बोलीत किंवा वऱ्हाडी बोलीत लिहिलेलं आहे. साहित्याची भाषा ही वैश्विक भाषा असते. शाश्वत, स्थायी अशी मानवजातीची सुखदुःख त्यातून व्यक्त होतात, आदिबंध व्यक्त होतात, म्हणून ती वैश्विक असते असं नाही. म्हणून तर ती असतेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी प्रादेशिक, ही जी एखाद्या देशाशी संबंधित, संस्कृतीशी संबंधित भाषा असते आणि तसं नामकरण आपण त्या साहित्यकृतीचं करतो, ते खरोखर अपुरं असतं. ते अपुरं असतं. साहित्याची भाषा ही अर्थव्यूहाची भाषा असते. तुम्ही कुठल्याही भाषेतून, कुठल्याही बोलीतून, कुठल्याही काळातील भाषारूपातून जर अर्थवलय निर्माण केली, अर्थव्यूह निर्माण केले, तर संगीत जसं असतं की त्याच्यामध्ये ती बंदिश मराठीची असेल, हिंदीची असेल किंवा संस्कृतही असेल, तर तिथे ही दर्शनी भाषा गौण झालेली असते. विश्वमय वापी विश्वोत्तीर्ण असं साहित्याचं लक्षण सांगितलं जातं. साहित्य हे विश्वमय असून विश्वोत्तीर्ण आहे. तर मराठीचं विश्वमय दर्शन आणि विश्वोत्तीर्ण दर्शन तुमच्या या globalmarathi.com यातून तुम्ही जे घडवत आहात ते ऐतिहासिक महत्त्वाचं कार्य आहे. मी तुम्हा लोकांचा गौरव करतो, तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या या वेबसाईटला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.